इहि आमुची वास पाहावी, मग वर्चती परी जाणावी. ते लोकस्थिती आधवी, नासिली होईल. याचा अर्थ हे आपल्याकडे पाहून वर्तन सुधारते. आम्हीच जर उदासीन झालो तर या लोकांची स्थिती नासून जाईल. भगवंत कर्मयोग समजावून सांगताना म्हणतात, हे अर्जुना, मला तीनही लोकात काहीही कर्तव्य नाही, तरीही मी कर्मातच वर्तत आहे. कारण जर मी सावधानपणे कर्मामध्ये वर्तणार नाही तर सर्व प्रकारे लोक माझ्या वागण्याचे अनुकरण करतील. जर मी कर्मे केलेच नाही तर सर्व लोक भ्रष्ट होतील. या सर्व प्रजेचा मी घात करणारा होईल. कर्म न करणे म्हणजे यज्ञ कर्म टाकणे होईल. सृष्टीचक्राचा घात करणे होईल. असे माऊली वेगवेगळे दृष्टांत देऊन सांगतात. कारण भगवंत स्वतः महान कर्मयोगी आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणजे साक्षात परब्रह्म, त्रैलोक्याचा साक्षात अधिपती. त्याला कर्तव्य कसं काय करणार? त्याला कर्तव्य काय असणार? पण भगवंतांनीच जर कर्मत्याग केला तर लोकही कर्मत्याग करतील. म्हणून भगवंतांनी सगळ्या लीला केल्या आहेत. सवंगडात खेळून बागडून गोपालकाला केला आहे. राक्षसांचे पारिपत्य केले आहे. आदर्श प्रपंच करून दाखवला. रुसलेल्या सत्यभामेची समजूत काढली. तिच्यासाठी पारिजातक आणला. राजसूय यज्ञात ऋषींपुढे नम्रता दाखवली. त्यांचे चरणक्षालन केले. स्वतः आदर्श घालून दिला. शिष्याच्या रथाने सारथ्य पत्करले आणि मग भगवद्गीता सांगितली. अर्जुनाच्या घोड्यांना खरारा केला. स्वतः आचरण केले आणि मग गीता सांगितली. आधी केले मग सांगितले. गुरु संदीपनींचा मृत पुत्र त्यांनी जिवंत करून आणला. आई वडील जर आळशी असतील तर मुलेही आळशीच होणार. आई वडील जर कष्टाळू, श्रद्धाळू, सद्गुणी, शिस्तप्रिय असतील तर मुलांमध्येही तेच गुण असणार. म्हणून मोठ्यांनी आखून दिलेले मार्गांवरून लहान जात असतात. तर यातून सुद्धा खूप चांगला अर्थ आपल्याला कळाला आहे. तर आता पाहूया पुढील ओळीचा अर्थ. तया लोकसंग्रहा लागी, वर्तता कर्मसंगी, तो कर्मबंधू अंगी वाजेल ना. याचा अर्थ लोकांच्या कल्याणासाठी जरी त्यांनी कर्माचे आचरण केले तरी कर्माचे बंधन त्यांना प्राप्त होणार नाही. गीतार्थ सांगताना माऊली म्हणतात, तान्हे बाळ मोठ्या कष्टाने आईच्या स्तनाचे दूध पिते, ते पक्वाने खाणार नाही. त्याप्रमाणे ज्याला साधे कर्मही नीटपणाने करता येत नाही त्याला चुकूनही निष्कर्म स्थितीचे मर्म सांगू नये. त्याला चांगल्या आचाराला लावावे, त्याचीच केवळ स्तुती करावी आणि निष्काम पुरुषांनीही सत्कर्माचेच आचरण करून दाखवावे. लोकांना कल्याणासाठी जरी त्यांनी कर्माचरण केले तरी त्यांना कर्मबंधन राहणार नाही. बहुरूपी जसा राजा राणीचे सोंग घेतो, व्यवस्थित बतावणी करतो, पण स्त्री पुरुष असा भावनात्मक भेद त्यात नसतो. दुसऱ्याचे ओझे जर आपल्या शिरावर घेतले तर त्या भाराने आपण दडपून जातो. तसे प्रकृतीमुळे जे शुभाशुभ कर्म घडत असते ते अज्ञानी मनुष्य मी केले असे भ्रमाने म्हणत असतो. देहाचा अहंकार करणारा जो मूर्ख असतो त्यास हे तत्वज्ञान सांगू नये. ज्ञानी पुरुषांनी अज्ञानी पुरुषांचा बुद्धिभेद करू नये. त्यांना सांगावे की कामना धरून कर्म करू नये, कारण कर्मफले ही असत असतात. आत्मा हा अकर्ता व अभोक्ता आहे. त्यास कर्म व कर्तृत्व मुळीच नाही. अधिकार प्राप्त होण्यापूर्वीच अज्ञानी पुरुषास ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला तर आंधळ्यास विहिरीत ढकलून दिल्यासारखे आहे. त्याला महानरकाच्या जाळ्यात अडकवल्यासारखे आहे. तत्वोपदेश धारण करण्यासाठी साधकांची पारमार्थिक बैठक तयार व्हावी लागते.
त्याशिवाय सांगितलेले पचत नाही. म्हणून लोकसंग्रह करताना अधिकार तैसा कर उपदेश हे सूत्र सांगितले पाहिजे. तर आता पाहूया आपण पुढील अर्थ. धन्यवाद. जग बदलायला वेळ लागतो, पण आपली माणसं बदलायला क्षण देखील